आजच्या काळात फिल्टरची गरज सर्वांना आहे, पण कोणतं फिल्टर घ्यावं हे कळत नाही. चला पाहूया फिल्टर कसं काम करतं आणि आपल्यासाठी कोणतं फिल्टर मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर सर्वात पहिले फिल्टर काय काम करतं आणि का गरजेचं आहे बघा. पाण्यातील जंतू आणि विषाणू काढतं, माती गाळ धूळ काढतं, क्लोरीन आणि इतर काही रसायने असतात ते सुद्धा काढून टाकतं, पाण्याचा वास चव सुधारतं, पोटाचे आजार टाळतं, रोग प्रतिकारक क्षमता वाढवतं, किडनीवर ताण कमी होतो, संपूर्ण कुटुंबाला सुरक्षित पाणी मिळतं. आणि कुठल्या पाण्यासाठी फिल्टरची गरज नाही तुम्ही पाहू शकता. उकळून जर थंड केलं पण त्यात खनिज कमी पाहिजे, टीडीएस कमी पाहिजे. लक्षात घ्या, विश्वासार्ह शुद्ध पाणी पुरवठा आहे. जर नगर परिषदचा चांगला पाणी असेल तर काही हरकत नाही, नैसर्गिक झऱ्याचे पाणी जर असेल तर काही अडचण नाही, आरो सारख्या मोठ्या प्लांट मधून जर पाणी येत असेल तरी काही अडचण नाही, भूगर्भ जल बोरवेलचं पाणी जर प्रयोगशाळेत तपासलं तर जर जंतू नाहीत, खनिजे सुद्धा मर्यादित आहेत, रसायनाचे प्रमाण सुद्धा सुरक्षित आहेत, तर फिल्टरची गरज नाही. तर बघा मार्केटमध्ये कोणते फिल्टर अवेलेबल आहे. सगळ्यात पहिला आहे आरओ फिल्टरला रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणतात. तर हे काम काय करतं, खनिज जे हार्ड वॉटर असतं जास्त खनिजे काढण्याचा प्रयत्न करतं, टीडीएस जास्त असलेल्या पाण्यासाठी टीडीएस कमी करतं, बोरवेल खारट पाण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे, भारी धातू जसे लीड आणि आर्सेनिक असतं हे सुद्धा काढण्याचा प्रयत्न करतं. बघा हे मेम्ब्रेन असतं, तर मेम्ब्रेन मध्ये दाब दिला जातो, तर मेम्ब्रेन मध्ये बारीक बारीक मायक्रॉनचे छिद्र असतात, त्यामध्ये शुद्ध पाणी पुढे जातं आणि बाकी सगळं क्षार बाहेर काढले जातात, शुद्ध पाणी आपल्याला मिळतं. त्यानंतर पहा यूव्ही म्हणजे अल्ट्रा व्हायलेट फिल्टर. बघा हे पण एक मेम्ब्रेन असतं, तुम्हाला या ठिकाणी दिसतं, पाण्यातील बॅक्टेरिया मारण्यासाठी, व्हायरस निष्क्रिय करण्यासाठी, पाण्यात रोगजनक जम्स वाढू नये म्हणून, आरो टाकीत सुद्धा सुरक्षित ठेवण्यासाठी पाणी. कधी कधी आरो टाकीमध्ये सुद्धा बॅक्टेरिया असतात, ते सुद्धा मारले जातात. पाणी पूर्णपणे 100% निर्जंतुकीकरण काढण्यासाठी, जंतू काढण्यासाठी यूव्ही. त्यानंतर पहा यूएफ हे एक बेसिक अल्ट्रा फिल्ट्रेशन आहे. नळाचं पाणी, टाकीचे पाणी आपण शुद्ध करू शकतो. यामध्ये टीडीएस कमी होणार नाही. पाण्यातील बॅक्टेरिया हटवण्यासाठी, गाळ माती कण काढण्यासाठी आरो नसलेल्या साध्या फिल्टरमध्ये बेसिक प्युरिफिकेशन आपण करू शकतो, याला वीज लागत नाही. त्यानंतर पहा कार्बन फिल्टर. तर कार्बन फिल्टरची काय गरज आहे बघा. ऍक्टिव्हेटेड कार्बन मध्ये लाखो बारीक छिद्र असतात, पाणी या छिद्रांमधून जाताना घाण त्याला चिटकते, क्लोरीन कार्बनवर चिटकतो आणि निघून जातो. वाईट वास, काही रसायन केमिकल असेल तर ते चिटकतात त्या ठिकाणी, चव सुधारते, क्लोरीनचं प्रमाण कमी होतो, वास निघून जातो. ऑर्गॅनिक घाण काही असली तर ती सुद्धा त्या ठिकाणी चिटकली जाते, ती आपल्या पाण्यामध्ये येत नाही. मग आता यापैकी मार्केटमध्ये कोणते फिल्टर अवेलेबल बघा. सगळ्यात पहिला आहे आरओ यूव्ही प्लस यूएफ, हे सुद्धा तुम्हाला भेटतं. त्यानंतर आरओ यूव्ही प्लस कार्बन, हे सुद्धा तुम्हाला भेटतं. त्यानंतर पहा यूएफ प्लस कार्बन या पद्धतीचं पण अवेलेबल आहे. आणि ग्रॅव्हिटी प्लस कार्बन म्हणजे ग्रॅव्हिटीचा उपयोग करून कार्बन रॉड्स असतात आणि ते घाण वास काढू शकतात बाहेर. तर अशा पद्धतीनं पाणी शुद्ध करणं आज काळाची गरज बनलेली आहे. प्रत्येकासाठी फिल्टर आवश्यक आहे. तुम्हाला कोणत्या प्रकारचं फिल्टर योग्य आहे हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यांच्या तब्येतीची काळजी आपण घेऊ शकतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.